साजरा करण्याचा आम्ही एक निर्णय घेतला। धर्मवीर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ म्हणजे धर्मवीर आखाडा आणि महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व्हॉलीबॉल चषक याचा आयोजनाचा सन्मान आपल्या बुलढाण्याला या ठिकाणी दिला। त्या व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन हे 8 जानेवारीपासून तर 12 जानेवारीपर्यंत शहरामध्ये या ठिकाणी होणार आहे। 7 तारखेला त्याचं रिपोर्टिंग होईल। या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित क्रीडा मंत्री बनसोडे साहेब आणि वळसे पाटील साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि स्थानिकचे सर्व IAS IPS सर्व अधिकारी आणि सन्मानित सर्व आमदार माजी मंत्री वगैरे। तर या क्रीडा महोत्सवामध्ये व्हॉलीबॉलचा हा खर्च जवळपास 75 लाख रुपयाचा खर्च आहे आणि राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी टीमा येतील आणि 5 दिवस हा व्हॉलीबॉलचा थरार आपल्या बुलढाणेकरांना जिजामाता प्रशेकर मैदानावर अनुभवायला मिळणार आहे। त्या संदर्भात काही टेक्निकल माहिती असेल तर संतानेसाहेब नाईक आपल्याला देतील। त्यापूर्वी 5 जानेवारीपासून सन्माननीय सर्व आमदार यांनी मला जे 60 लाख रुपयाचा निधी म्हणजे त्याच्यामध्ये क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, खो खो, फुटबॉल, ॲथलेटिक्स आणि हे क्रॉस कंट्री असे 7 आणि व्हॉलीबॉल पकडून 8 गेम असा या सगळ्या खेळांचा संपूर्ण जिल्हाभर या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। उद्देश हाच आहे की मुलांचं मातीशी तुटणारं नातं हे काम राहिलं पाहिजे। या वयात मुलांना जे काही बालवयात शुगर सारखे आजार, अटॅक सारखे आजार होतात, या खेळाच्या माध्यमातून मुलं तंदुरुस्त राहिलं पाहिजे, त्यांना उत्साह, प्रेरणा, प्रोत्साहन मिळालं पाहिजे। एवढा करता या सगळ्या खेळाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि या आपल्या माध्यमातून याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी व्हावी आणि आपल्या लोकांना देखील याच्यामध्ये सहभाग घेता यावा याकरता प्रेसचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। आपण या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर संतानेसाहेब डेप्युटी डायरेक्टर आपल्याशी आहेत आणि नाईक साहेब पण आहेत आणि ज्या स्थानिक आमदारांनी जे काही निधी दिला त्याच्यामध्ये आपलं कबड्डी, खो खो, कुस्ती, ॲथलेटिक्स, क्रॉस कंट्री आणि फुटबॉल ही गेम आहे, ही 5 पासून आहे। पण 7 तारखेपासून म्हणजे 7 ला रिपोर्टिंग होईल, 8 ते 12 स्पेशल फक्त ओन्ली व्हॉलीबॉल। त्या मैदानाला कुठे डिस्टर्ब केलं जाणार नाही। येणाऱ्या सगळ्या खेळाडूंची राहायची, जेवणाची ही सगळी व्यवस्था केलेली आहे। सर्वांचं म्हणजे मला वाटते व्हॉलीबॉलचं बक्षीस, पूर्ण बक्षीस किती जाणार आपलं सगळं टोटल 17 लाखाचं बक्षीस हे व्हॉलीबॉलच्या स्पर्धेत जाणार आहे। क्रिकेटचं पहिलं बक्षीस आहे जवळपास 7.5 लाख रुपये आणि सेकंड बक्षीस आहे 3.5 लाख रुपये आणि इतर मग मॅन ऑफ द मॅच असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट बॉलर ही इतर बक्षीस आहे वेगळी, बेस्ट फिल्डर। कबड्डीमध्ये सुद्धा तसं तर बेस्ट रीडर वगैरे याची वेगळी बक्षीस आहे। कबड्डीचं देखील बक्षीस 5 लाखापर्यंत जाणार। कुस्तीचं बक्षीस जे आहे हे 10 लाखापर्यंत जाणार। त्याच्यातली फायनल कुस्ती ही 1 लाखाची आणि सेकंड लोएस्ट असेल त्याला 51,000 आणि चांदीची गदा आपण त्याच्यामध्ये 5 किलोची चांदीची गदा देत आहोत। फुटबॉलमध्ये देखील 5 लाखापर्यंतचे बक्षीस आहेत। खो खोमध्ये देखील 5 लाखापर्यंतचे बक्षीस आहेत। जवळपास सगळं म्हटलं तर 50 लाखाच्या वर ही बक्षिसं याच्यामध्ये दिली जाणार आहेत आणि वेगळी वेगळी मैदानं तिच्याकरता तयार केली जाणार आहेत। येणारे सगळे पंच, जेवढे काही व्हॉलेंटियर्स आहेत किंवा आमचे सगळे कर्मचारी, या सगळ्यांना एक वेगळा पोशाख आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। सगळ्यांची व्यवस्था केली जाणार आहे आणि बुलढाणा शहरामध्ये एक आगळा वेगळा अनुभव आपल्या बुलढाणेकरांना यावा या हेतूने राज्य सरकारने व्हॉलीबॉल स्पर्धा आपल्याला दिली आणि बाकी माझ्या सहकारी आमदार, माझे मित्र आहेत, त्यांनी मला याच्यामध्ये मदत केल्यामुळे हा देखील एक मोठा महोत्सव आपण साजरा करीत आहोत। व्हॉलीबॉल स्पर्धा ही राज्य स्तरावरची आहे, बाकी सगळ्या स्पर्धा राज्य स्तरावरची आहे। क्रिकेटमध्ये मात्र फक्त लोकांचा आग्रह असा आहे की त्याच्यामध्ये आमच्याकडे काही दिल्लीच्या टीम्स आल्यात, एक छत्तीसगडची आलेली आहेत, एक कर्नाटकची आली, काही गोव्याच्या आलेल्या आहेत, तर ह्या आउट ऑफ स्टेटच्या पण काही क्रिकेटमध्ये आल्यात, तर आम्ही त्यांना काही मना केलं नाही। पण बाकी सगळे गेम हे केवळ फक्त राज्याच्या पुरते मर्यादित राहणार आहे। वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 दिवस होत असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जनता राजा हे महानाट्य करण्याचा निर्णय घेतला। तो सन्मान देखील आपल्या बुलढाण्याला मिळालेला आहे आणि बुलढाणा शहरामध्ये 3 दिवस हे महानाट्य खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे, ज्याच्याकरता एक मैदान पार्किंगसाठी, एक मैदान त्यांच्या सगळ्या तयारी करता आणि एक मैदान कार्यक्रमाकरता। तर शहरामध्ये असे कनेक्ट असणारे 3 मैदानापैकी तिन्हीच्या तिन्ही मैदानं आता जिल्हाधिकारी महोदयाशी माझं बोलणं झालं, त्या अनुषंगाने देखील तयारी आहे। काल मी सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री यांना विनंती करून सांगितलं की ही जे काही नाट्य आहे हे माझ्या बुलढाण्याला द्या आणि कलेच्या संदर्भात किंवा संस्कृती संदर्भात जो कार्यक्रम ठेवला यावर्षी तो मला वाटतं चिखलीला त्यांनी दिला आहे, कारण सगळी कार्यक्रम एकाच ठिकाणी घेणं योग्य नाही। कृषी महोत्सव हा लोणार मेहकरला त्या ठिकाणी दिला,
पण जाणता राजा महानाट्याची अपेक्षा खूप दिवसापासूनची बुलढाणेकरांची होती, जिल्हावासियांची होती आणि तो कार्यक्रम देखील शासनाने आपल्याला दिला. त्याचा सर्व खर्च हा शासन त्या ठिकाणी करणार आहे. फक्त एक स्थानिक आमदार आणि बाकी सगळ्या जिल्ह्यातले सहकारी आमदार म्हणून आम्ही त्याला मदत करू आणि तो कार्यक्रम यशस्वी करू. ती तारखा आता 2 दिवसामध्ये आम्ही फायनल करू. सगळं बजेट शासनाकडून. अशा 4 स्पर्धा महाराष्ट्र राज्याकडून घेतल्या जातात. त्यातली व्हॉलीबॉल स्पर्धा आपल्याकडे आलेली आहे. त्याच्याशिवाय कबड्डी, कुस्ती आणि खो खो या 3 खेळामध्ये सुद्धा सेम बजेट असलेल्या स्पर्धा दरवर्षी अलॉट होत असतात. यावर्षी माननीय आमदार साहेबांनी ही स्पर्धा आपल्या बुलढाण्यासाठी मुद्दाम आणि अमरावती विभागासाठी आणलेली आहे. सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. दुसरं अभिनंदन आणि सहकार्य आमचे मित्र संजीव नाईक साहेब, हे सेक्रेटरी आहेत व्हॉलीबॉल असोसिएशनचे. यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा शक्यच नाही, कारण अंपायर्स, पंच अधिकारी वगैरे सगळे त्यांच्याकडनं येतात आणि टीम सुद्धा ते बोलवतात प्रत्येक जिल्ह्याची. त्याच्यामध्ये 2 गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. 18 वर्षाखाली आणि 21 वर्षाखाली मुले मुली असे एकूण झोन वाईज 32 टीम्स आपल्याकडे येणार आहे. त्यांचं राहण्याचं वगैरे सगळं आणि बाकी सगळ्या स्पर्धा देखील या वयोगटामध्येच होणार आहे. सर्व क्रिकेट सोडून. या टीमसाठी काही प्रवेश शुल्क असणार आहे का? नाही, निःशुल्क आहे. उलट आपणच त्यांना जाण्या येण्याचे पैसे देतो सगळ्या टीम्स. त्याला फेर म्हणतात जायचा, तो आपण त्यांना आणि रोख बक्षिसे देतो प्रत्येक मुलांना. निवास व्यवस्था कशी? सगळ्या हॉटेल्स. आता काय केलं, तो प्रकार होत होता म्हणून आता काय केलं शासनाने, आरसी केली. ते सगळं सेंट्रल जे पुण्याला जे सेंटर आहे COP त्यांच्याकडे त्याचा डेमो लावून त्याचं साहित्य फायनल करून आरसीच केलेली. आता आमच्या लेवलला त्याची टेंडरच राहिलं नाही. हा, ते सगळं राज्य शासनाच्या लेवलला आरसी केलेली आहे. नाही, केव्हा लावलंय त्याच्यावर अवलंबून आहे. पण यावर्षी साहित्याबाबत ते नाही, त्याला 1.5-2 वर्ष झाली. स्पोर्टच्या कुठल्याही काही गॅरंटी नसते. आपला हा खाजगी विषय आहे. स्पोर्टमध्ये ना तुम्ही बॅटची गॅरंटी देऊ शकत, ना बॉलची देऊ शकत, ना अशा इक्विपमेंट. साहित्य टिकलं पाहिजे, पण 2 वर्ष तरी किमान टिकायला पाहिजे. नहीं, आपने एन रामास्वामी थे ना, इससे पहले कलेक्टर कौन थे? इससे दो कलेक्टर के पहले, उनके हाथ से उद्घाटन मैंने किया है. दररोज यूज होते जाता और यूज अडम-तडम आहे ना. आता क्रीडा संकुलासाठी काय झालं नाही, आता काय केलंय, परवा अधिवेशनामध्ये एक लक्षवेध नावाची स्कीम शासनाने लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये 251 कोटीचं बजेट केलेलं आहे माननीय मंत्री महोदयांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये जिथे सेंटर चालतात, जसं आपल्या आर्चरीचं सेंटर आज महाराष्ट्रात 1 नंबर आहे, म्हणजे हे चालवतात विलक सर म्हणून. तर त्या सेंटर्सला डिस्टर्ब न करता त्यांना अद्ययावत सुविधा देण्यासंबंधी त्याच्यावर सुरुवात म्हणून मला आता 1,40,00,000 रुपये दिलेले आहेत अमरावती विभागामध्ये. जेवढे आर्चरी सेंटर आहेत त्यांना आपण अत्याधुनिक साहित्य देण्यासाठी ऑर्डर पण दिलेली आहे. आता याच्या पुढे त्यांना कोचिंग, इंटरनॅशनल कोचिंग, बाहेरचे कोचेस या सगळ्यांचा खर्च शासन त्या लक्षवेधमध्ये करणार आहे. लक्षवेध आणि नमो आणि एक नमो क्रीडा संकुल म्हणून वेगळी स्कीम आली आहे सेंट्रलची आहे. ते पण प्रत्येक तालुक्यात 2-2 क्रीडा संकुल अधीक्षक देणार. त्यामुळे मैदानी खेळ संपले हौशी. तर बुलढाण्याचे जे पॉकेट होते, बुलढाणा पॉकेटमध्ये कुस्ती चालायची, इव्हन हॉकीचे नॅशनल कोणत्या टीम इथे बनलेले आहेत. असे ऍथलेटिक बुलढाण्याचे स्ट्रॉंग होतो पुढच्या काळात. बरोबर. तर त्या हिशोबाने आपल्याला तेच क्लब आपण काय करतोय, जर ते त्यांच्या क्लबला राज्यस्तरावर, आता हरियाणामध्ये कसं आहे, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरचे मेडल विनर असतील त्याला तिथेच आपण अनुदान देतो. त्याच्यामुळे काय होईल, ते क्लब पुन्हा जिवंत होते. ही त्या लक्षवेध मागची कल्पना आहे. सध्या आपण 12 गेम घेतले त्याच्यामध्ये. मग गरजेप्रमाणे हळूहळू ऑलिम्पिकचे जेवढे गेम आहे ते कंटिन्यू करणार. इथलं ऍथलेटिक पण संपलेलं आहे, आता कबड्डी पण. बरोबर आहे, त्याला राज्यस्तरीय कमी होता ना, मुलांना पैसे लागतात. दुसरं मेंटेनन्सचा जो विषय याचा क्रीडा संकुलात, इव्हन जिल्हा क्रीडा संकुलात सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे. मॅन पॉवर तुमच्याकडे कमी हो, परिस्थिती आता त्याच्यासाठी एक नवीन स्कीम त्यांनी नेमली आहे. SPD सेंटरमध्ये जे आता निधी येईल आम्हाला, त्यामुळे सेंटर म्हणूनच वापरून त्याला अपडेट करणार आहे. त्याचा विचार केलेला आहे. लक्षवेध मधलं मी तुम्हाला स्कीम पाठवतो, वाचून काय जर कमी राहील तर पुन्हा सुचवा. त्याच्या एवढे खेळाडू पकडू, जेवढे प्रकार आहेत खेळाचे, तुम्ही 600 ते 1000ची रेंज पकडा. कारण याच्यामध्ये व्हॉलीबॉलमध्ये केवळ 6 खेळाडू एका बाजूने खेळतात
आणि बाकी गेममध्ये तर आपल्याला माहिती आहे खो खो मध्ये वेगळे असतात. कुस्तीमध्ये फक्त एक 500 पर्यंत खेळाडू येऊ शकतात, 5,000-5,500 खेळाडू होते. जास्त जातील. या महोत्सवामध्ये महोत्सवामध्ये. हा, particularly या स्पर्धेसाठी 600 खेळ. आणि खेळाडूंची जेवायची व्यवस्था वेगळी आहे, अधिकाऱ्यांची वेगळी व्यवस्था आपण केलेली आहे, जे आमचे काही वर्कर असतील त्यांची वेगळी व्यवस्था केलेली आहे, निवास व्यवस्था ही सगळी हॉटेलला केलेली आहे आणि त्याच्यामुळे काही कोणाची गैरसोय होणार हे नाही. आपलं क्रीडांगण कमी पडणार नाही असं नाही, हे वेगवेगळ्या तारखेला एका ठिकाणी नाही. आपण एका तारखेला नाही, आपला 5 तारीख ते 20 जानेवारी 5 जानेवारी ते 20 जानेवारी म्हणजे 15 दिवसाचा हा क्रीडा महोत्सव आहे. त्याच्यामुळे काही मैदानाची काही अडचण जाणार नाही. ही चांगली सुरुवात आहे. मी मुंबई विभागात असताना वसई महोत्सव पाहिलेला आहे तिथे आणि अशाच प्रकारच्या सगळ्या स्पर्धा होतात आणि एक वेगळं माहोल होते भाऊ तिथे. 10-15 दिवस एकदम मंतरल्यासारखंच राहील ते सगळं आणि वेगवेगळ्या खेळाचे खेळाडू येणार. सगळ्या शहरामध्ये तुम्हाला जिकडे तिकडे चित्र विचित्र कपडे घातलेले तरुण बरं, याच्यामध्ये सगळं खेळाचं काय शासकीय वातावरण. कर्मचाऱ्यांचा सहभाग वगैरे खेळामध्ये शासनाची स्पर्धा आहे. नाही शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेगळ्या स्पर्धा असतात. असोसिएशनचे जे खेळाडू आहेत त्यांना आम्ही क्रिकेटमध्ये बोलवणार खेळायला, पण बाकी या व्हॉलीबॉलमध्ये तर फक्त राज्याच्याच टीम येणार. बाकीच्या स्पर्धा इथेच आहे सगळं त्याच मैदानात आहे.